इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहमध्ये 107 नंबरची गाथा बघतोय। सम्मतं सद्दहणं भावाणं ते सिमधिगमोणाणं चारित्तं समभावो विषयेषु विरूढमग्गाणं। व्यवहार, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र किंवा व्यवहार मोक्ष मार्गाचं स्वरूप काय आहे त्याचा याच्यामध्ये खुलासा करतात। जे 9 पदार्थ आहेत किंवा 7 तत्व आहेत किंवा 6 द्रव्य आहेत त्यांच्यावर यथार्थ श्रद्धान करणं, म्हणजे जसं आहे तसं कथन केलं भगवंतांच्या वाणीमध्ये, त्याच्यावर त्यानुसार श्रद्धान करणं हे सम्यक्त्व आहे। तेसिम अधिगमहणाणं, त्या 9 पदार्थांचं यथार्थ ज्ञान करून घेणं हे सम्यक ज्ञान आहे। आणि चारित्तम समभाव, जे समभाव आहे कोणाविषयी, विषयांमध्ये समभाव, जे काय ज्ञानाचे विषय बनत आहेत इंद्रियाचे किंवा मनाचे, तर त्याला जाणताना जे समभाव आहे, समता स्वभावाला लक्ष करून त्यापूर्वक जे जाणणं आहे त्याला म्हटलं सम्यक चारित्र। तर हे कोणाला शक्य आहे? विरूढमग्गाणं, जे कोणी मोक्षमार्गामध्ये आरूढ जीव आहेत त्यांच्यासाठी हा मोक्षमार्ग आहे असं सांगितलं। तर पुढे सांगतायत की इथपर्यंत वाचलं होतं आपण की श्रद्धान हे कोणाच्या निमित्तात, कुठल्या कर्माच्या निमित्तात श्रद्धान विपरीत आहे आणि कुठल्या कर्माच्या निमित्तात श्रद्धान समीचीन आहे। तर मिथ्यात्व कर्माचा उदय आहे, पण तो निमित्त आहे, मिथ्यात्व कर्म तुम्हाला मिथ्यादृष्टी बनवत नाही हे सांगितलं होतं। 9 पदार्थांचं मिथ्या दर्शनाच्या उदयाचं निमित्त असताना जे काही अश्रद्धान होतं त्या अश्रद्धानाचा अभाव झाला असताना याचंच श्रद्धान अपूर्व भाव पद्धतीने होतं, म्हणजेच समीचीन रूपाने होतं। जे काही पूर्वी कधी झालं नाही अशा प्रकारचं श्रद्धान जे उत्पन्न होतं त्यालाच समीचीन श्रद्धान म्हणलं, सम्यक श्रद्धान म्हणलं, त्यालाच सम्यक दर्शन म्हणलं। यह मिथ्या दृष्टि जीव पहले अपने आप को शरीर निरख कर यह मैं हूँ ऐसी प्रतीति रखता था। अब यह सम्यक दृष्टि जीव सर्व से न्यारे एक चैतन्य स्वभाव मात्र अपने आप को परख कर अपने आप में आनंद बढ़ा रहा है। काय सांगतायत? जेव्हा मिथ्या दृष्टी होतो त्यावेळीस पर्याय आणि परद्रव्याला मी आणि माझं असं पाहत होतो, अशी प्रतीती करत होतो। जेव्हा हाच जीव सम्यक्त्वाला प्राप्त झाला तर या शरीराच्या पासून भिन्न असणाऱ्या चैतन्य स्वभावाला मी आणि माझं या रूपाने जाणू लागला आणि त्याच्यामध्येच त्याला आनंद येऊ लागला। म्हणजे कोणी मिथ्यादृष्टी जीव मेला, नवीन सम्यक दृष्टी जीव जन्मला किंवा नवीन द्रव्याचा उत्पाद झाला असं नाही आहे। तोच जीव आहे, फक्त त्याची मान्यता पूर्वी मिथ्या होती, आता समीचीन झाली म्हणून त्याला पूर्वी मिथ्या दृष्टी म्हणलं आणि जेव्हा आता स्वभावाचं श्रद्धान झालं तर त्यालाच सम्यक दृष्टी म्हणलं गेलं। आनंद तो जब कभी भी मिलेगा हम आपको कोई भी चेतन हो उन पर पदार्थों के विकल्प से हटकर अपने आप के स्वरूप में हम समाएंगे तब आनंद मिलेगा। कोणाला सांगतायत? कोणाला आनंद कधी प्राप्त होतो? कुठलाही जीव असू देत, जगातला कुठलाही, विश्वातला कुठलाही जीव असू देत, त्याला परपदार्थातून आनंद येऊ शकतच नाही असं सिद्धांत आहे। पण आपण काय करतोय, त्या भगवंतांच्या वचनाला पण खोटं ठरवतोय आणि म्हणतोय काय, मला भरपूर धन मिळालं तर मला किती आनंद आहे, सुख आहे, माझा परिवार अनुकूल आहे तर मला सुख आहे, आज मला इच्छित कार्य करायला मिळालं, इच्छित वस्तू मिळाली तर मला सुख आहे। म्हणजे परपदार्थातून मी सुख मानतोय आणि केवलींचा अवर्णवाद करतोय।
केवली भगवंतांनी सांगितलं कुठल्याही जीवाला परपदार्थातून कधीही आनंद मिळणार नाही. परपदार्थों के विकल्प से हटकर आपल्या स्वरूपामध्ये जेव्हा तो सामावतोय तेव्हाच त्या जीवाला आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे तुम्ही ज्याला आनंद म्हणताय तो आनंद वास्तविक नाहीच, नव्हताच. जे काय तुम्ही भोगलाय आजपर्यंत तर त्याच्यामध्ये खूप आनंद आला असं वाटतं. प्रत्येकाचा आनंद वेगळा वेगळा. म्हणजे म्हणायचं आहे लहान मुलं आहेत तर त्यांना आनंद कशात आहे हो? खेळण्यात आनंद आहे. मग किंवा आता तोच मुलगा समजा मोठा झाला, आता कॉलेजला जातोय, त्याला आनंद कशात आहे? तोच मुलगा परत जॉब करतोय, त्याला आनंद कशात आहे? लग्न झालं, पुढं संसार वाढला तर त्याला आनंद कशात आहे? म्हणजे म्हणायचे ती वस्तू पुन्हा पुढं बदलत गेली आहे ना. मग वस्तूतून आनंद असता तर आज पण खेळण्यातून आनंद यायला पाहिजे. जर स्त्रीतून आनंद असता तर आज पण स्त्रीतून आनंद यायला पाहिजे. पण असं तर नाही. म्हणून सांगतायत काय, परपदार्थ हे आनंदाचं कारण नाही आहे. तुम्ही विकल्पाने आनंद भोगताय. जे काही विकल्प करतो की ही वस्तू माझ्याजवळ आहे तर ती मला सुख देणार, या मात्र विचारांनी आपण आनंदी राहतो एवढंच. म्हणजेच तुम्हाला तुमचे विचार आनंद देत आहे, तुमचं ज्ञान आनंद देत आहे, ती वस्तू नाही हे सांगायचं आहे. मग म्हणजे काय म्हणलं की साधन आहे ना हे ज्ञान, हे साधन आहे. आणि साध्य कोण आहे हो? अतिंद्रिय आनंद हे साध्य आहे किंवा सुख हे साध्य आहे. तुमचं विषय काय हो त्याला? मग मी काय विषय बनवतोय? या परपदार्थाला विषय बनवतोय, त्याला साधन वापरतोय इंद्रिय मनाचं ज्ञान, आणि मग त्यातून मानतोय आनंद. पण वास्तविक सांगतायत की या विषयाला बदलायचंय आणि ज्ञानाला बदलायचंय. फळाला बदलायचं नाही आहे. फळामध्ये बदल करू शकत नाही आपण. फळ काय आहे? अतिंद्रिय आनंद हे अपेक्षित आहे. तर अतिंद्रिय आनंदामध्ये बदल करून, दुःखामध्ये बदल करून मला आनंदी फळ मिळणार नाही. म्हणून चेंजेस कुठं करायचे आहेत? विषय आणि साधनामध्ये. मग तेच इथं सांगितलं की तुमचा विषय परपदार्थ ठेवलाय तर 3 काळात 3 लोकात तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. तो विषय बदलला तर नियमाने जीव स्वपदार्थाकडे येणार आणि त्याला आनंदाची, सुखाची प्राप्ती सहज होते. शेष प्रक्रियाएं तो सब मेल जोल की है. यह अज्ञानी उन प्रक्रियाओं में अपने उपयोग का, व्यर्थ का विस्तार बढ़ा कर हैरान हो रहा है. मैं क्या हूँ इसका निर्णय सही जब तक नहीं हो पाता तब तक यह जीव गरीब है. काय सांगितलं? कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे? दीपाली भाभी, जो स्व को जान रहा है वो श्रीमंत है. वही हाँ, हे परिभाषा काढायची आहे आपल्याला. म्हणजे आपण गरीब कोणाला म्हणतोय? धनानी, ज्याची धनहानी ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे धनाची कमी आहे तो गरीब आहे असं नाही आहे. तर ज्याच्याजवळ ते ज्ञान नाही आहे, जे तुम्हाला जे श्रीमंत बनवणार आहे, ते ज्ञान नाही आहे तर तुम्ही गरीब आहे. मैं क्या हूँ इसका निर्णय जिसको नहीं है वह जीव गरीब है. असं का म्हणलो? का गरीब म्हणायचं त्याला? अमीर आणि गरिबी तर धनाशी रिलेटेड आहे. नहीं ऐसा होता तो महाव्रती और आप जैसे त्यागी संयमी थोड़ी पूज्य होते संसार में. सब लोग आपके पीछे भी मतलब आपको बताना है कि मतलब श्रीमंत लोग पूज्य होते हैं. नहीं, ज्ञानी लोग पूज्य होते नहीं. मुझे ये डेफिनेशन बताओ. ये बोल रही हूँ मैं कि गरीब क्यों बताया और श्रीमंत क्यों बताया? मिथ्या दृष्टि को गरीब कहा और सम्यक दृष्टि को श्रीमंत कहा. ऐसा क्यों? क्योंकि ज्ञान का वैभव को तो अपन से चुरा नहीं सकता, वो कहीं जा नहीं सकता. लेकिन जो म्हणजे म्हणायचंय की ज्ञान हे वास्तविक धन आहे. ज्ञानाला सोडून दुसरं धन नाही आहे. तुम्ही धनासाठी पराकडे जाताय ना, तर वास्तविक धन कुठं आहे हो? माझं वैभव माझ्यामध्ये आहे ना. त्या धनाने माझ्यात किती भरणार आहे हो? आनंद भरणार आहे का कुठली वस्तू भरणार आहे? म्हणजे ती बाह्य धन ही वस्तू मला श्रीमंत बनवूच शकत नाही. कोणाला श्रीमंत बनवते हो धन?
हे पण विचार करायला पाहिजे. धनाने मी स्वतःला श्रीमंत म्हणतोय, तर ते धन कोणाला श्रीमंत बनवतंय? म्हणजे लौकिक धन म्हणताय ना? हा, बरोबर. कोणाला श्रीमंत बनवते की फक्त तुमच्या विकल्पांना बनवते. म्हणजे तुम्हाला शेवटी विकल्पानीच बनायचं आहे ना. श्रीमंत बना नाही तर गरीब बना. मी म्हटलं की मी श्रीमंत आहे तर मी श्रीमंत झालोय, आणि मी म्हटलं मी गरीब आहे तर गरीब झालोय. म्हणजे विकल्पातूनच तुम्हाला शेवटी शांती आणि अशांती आहे, सुख आणि दुःख आहे. तसंच तिथं गरीब आणि श्रीमंत पण विकल्पातून आहे. मग ते त्यागी मुनी किती म्हणताय तो स्वतःला मी श्रीमंत आहे म्हणून? हाँ, ज्ञान से तो वो धनी है ना, ज्ञान के धनी. हा, मी म्हणतोय त्यांना ते त्यागी श्रीमंत आहेत, पण ते स्वतःला कुठं म्हणतायत असं की मी गरीब आहे किंवा मी श्रीमंत आहे? नाही म्हणत ते. म्हणजे ते सगळे विकल्प आहेत हेच सांगायचंय. मग त्या विकल्पातून बाहेर पडा ना. आपल्याला त्या गरिबीचा आणि श्रीमंतीचा पण दोन्हीचा अडथळा नाहीये मोक्ष मार्गामध्ये. मग ज्याचं ज्ञानाला जाणतंय, त्या ज्ञानाचं वैभव ज्यांनी अनुभवलंय तो खरा श्रीमंत आहे, असं त्यांनी परिभाषा केली. आणि ज्याला सुद्धा मी सुखी आहे असं पण त्यांचा विकल्प नसतात ना, तो ऑटोमॅटिक ते आहे. भोगतायत ना, बस भोगण्याचं कार्य चालू आहे. जसं एखादी आवडती गोष्ट तुम्हाला मिळाली आणि खाताय तुम्ही, असं थोडी सांगतोय सगळ्यांना मी सुखी आहे बरं का, खातोय, मला खूप आनंद होतोय बरं का, मी खातोय, असं काय सांगायची गरज नाही आहे ना. अनुभव चालू आहे बस. जसं त्या मुलाला, त्या आईला ते मूल मिळालं, भेटलं समजा फार दिवसांनी, तर ती किती सांगत फिरते, मला खूप आनंद झाला बरं का, मला माझा मुलगा भेटला, फार दिवसांनी भेटला, किती तिचा आनंद. म्हणजे सांगण्याची गोष्ट नाही आहे, फील करण्याची गोष्ट आहे ती. म्हणून सांगतायत आत्मा ज्याला मिळाला ना तो फील करण्यामध्ये रमलाय बास. ते बाहेरच्यांना काय म्हणायचंय ते म्हणू देत. हे सुखी आहे, त्यांना मिळालाय आनंद, तुम्ही काय म्हणायचं ते तुम्हाला म्हणणार. ते तर बस भोगायचं कार्य चालू आहे त्यांचं. म्हणून असा भोग आपल्याला घेता यायला पाहिजे. मी सुद्धा स्वतःला भोगू शकतो, जाणू शकतो, ह्याचा कॉन्फिडन्स आणा, तर ते सुख आपल्याला सुद्धा सहज आहे. जो आनंद धाम है जिसमें इन्हें आनंद प्रकट होता है, उस आनंद धाम की पकड़ न हो तो वह तो नितांत गरीब है. ये संसारी मनुष्य जन बाहरी अचेतन पदार्थों का संचय करके उनको निरख कर मानते हैं कि मैं बड़ा हूँ, किंतु है वहाँ इसका कुछ भी नहीं है. जे तुम्ही बाहेरचं सगळं धन गोळा करताय, वैभव गोळा करताय, परिग्रह गोळा करतायत. काल मला एकाने सांगितलं की म्हणले आम्ही 25 एकर जमीन घेतली आणि म्हटलं का व्याप वाढवायलाय, जर आपल्याला धर्म करायचा आहे तर इकडून व्याप वाढवून काय म्हणायचं, आम्हाला वेळच मिळत नाही. म्हणले नाही आत्ताच नाही घेतला, अजून मागं खूप घेतले. म्हणजे मला तर नवीन कळालं की आत्ता घेतलं असं, पण ह्याच्या आधी भरपूर घेतलेत. म्हणजे काय केलं आपण, म्हणतोय की संसार आम्हाला अडथळा करतोय, आम्हाला सगळं करायचंय पण आम्हाला करायला मिळत नाही, आणि स्वतःहून वाढवतोय म्हणल्यावर काय करतोय, स्वतःला अंतराय करतोय ना. मग माताजी सांगतात किंवा मागं पण सांगितलं बनारसीदासजींच्या गोष्टीवरून, त्यांच्या जीवनावरून, बस अल्पसंतुष्ट राहा, जेवढं मिळतंय ना तेवढ्यामध्ये समाधानी जगू शकता. जेवढं वाढवणार आहे तेवढं तुमचा इकडचा वेळ कमी होणार आहे, तुमची शक्ती कमी होणार आहे, तुमचा उपयोग तिकडं भ्रष्ट होणार आहे. म्हणून सांगतायत काय, बाहेरच्या प्रॉपर्टीने श्रीमंत होत नाही कोणी. जेवढं सुरक्षित स्वतःमध्ये राहतो तो जीव श्रीमंत आहे. मग गोळा करायचं नाही का, धन गोळा करायचं नाही, प्रॉपर्टी वाढवायची नाही, कसं अतुल काका काय करायचं, सगळ्यांनी सगळं सोडून द्यायचं का असं आम्हाला विचारतात लोक. नाही, करायसाठी तेवढं आहे तेवढं तसं नाही, पण त्याच्यामध्ये ममत्व मूर्छा परिग्रह सांगते ना. म्हणजे ते आणि वृद्धी करण्याचे परत परत भाव, जितकी आवश्यकता आहे तेवढं ठेवणार की, पण अनावश्यक गोष्टींमध्ये अधिक त्याच्यामध्ये विकल्प घालवणार, अधिक संचय करत राहणार, तर भोगायला तर काय मिळत नाही तुम्हाला. ते तसंच पडून राहणार आहे, तुमचं आयुष्य संपून जाईल, पण तसंच राहणार आहे, तुमच्या नावावर पाप गोळा केलंय तुम्ही. असं अनेकांनी अनेक घर, बंगले, फ्लॅट असं घेऊन ठेवलं,
अनेक ठिकाणी, पण भोगायची पात्रता तेवढी एका वेळी सगळीकडं नाही आहे. पण सगळीकडचं पाप एका वेळी भोगतोय आपण. जितका परिग्रह वाढवलाय ना तेवढ्या निमित्तात सगळ्या परिग्रहाचं निमित्तात जे काय पाप चालू आहे ना आश्रव, ते माझं आहे हे भाव आहेत तेवढ्याच निमित्तामध्ये त्याच्या निमित्तात असणारा प्रमाद हे सगळ्या पापाचं कारण आहे. आणि म्हणून मी सगळ्या पापांना प्रतिक्षणाला भोगतोय, प्रतिसमयाला पुण्याचं नाश करतोय. हे कुठं समजतंय आपल्याला? नहीं दीदी, ये ना बचपन से स्कूल में भी पढ़ाना चाहिए ना. हम जैसे बेवकूफ वही समझ लेते हैं पैसा कमाना ही सक्सेस है लाइफ में. तो हम जैसे बाकी लोगों को कभी मग शाळेत शिकवतात की, पण तुम्ही आमच्या शाळेत आला तर आम्ही शिकवणार, तुम्ही त्या शाळेत गेला तुम्हाला तेच शिकवणार. त्या शाळेमध्ये थोडी कोण शिकवणार आहे तुम्हाला धन नको म्हणा म्हणून. और आपने जो बात बोली ना, हमने परिग्रह के विषय में अल्प संतुष्टि रहना चाहिए, लेकिन ज्ञान के विषय में शायोक्षम ज्ञान में ही संतुष्टि नहीं प्राप्त करनी चाहिए कि नहीं हमने तो बहुत स्वाध्याय कर लिया, हमारी तो अभी बहुत अच्छी क्लासेस चल रही है. तो ज्ञान के मामले में शायोक्षम ज्ञान में संतुष्ट नहीं हो जाना है. जिज्ञासा पाहिजे असं म्हटलं जातं. जे काय तुम्ही स्वाध्याय ध्यानाला बसलाय तर त्याच्यामध्ये अधिक जिज्ञासा ठेवा, तर तुम्हाला नवीन गोष्टी समजतील, त्याच्यामध्ये आनंद येईल. पण आपण जिज्ञासा करतोय संसाराविषयी आणि तिकडं परिग्रह वाढवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ज्ञान वाढू देत चालतंय, पण धन वाढवायच्या नादी लागू नका. इवन ज्ञान सुद्धा तुम्हाला स्वतःचं ज्ञान होईपर्यंतच. ते जर एकदा प्राप्त झालं तर ते पण विकल्प सुटले, कारण वृद्धिधारी मुनींना सहज ज्ञानाचं क्षयक्षम वाढत गेला हे दाखवलंय सगळीकडं. आपोआप त्या वृद्धी प्रगट होत गेल्या. त्या वृद्धींसाठी त्यांनी थोडी काय प्रयत्न केलेत का, किती झटले, किती आपलं तपस्या केली त्यासाठी. ते तर सहज उघड होत जाणार आहे, त्याच्याविषयी सुद्धा आकुलता नाही त्यांना. जे प्राप्त झालं त्याच्याविषयी सुद्धा भान नाही आहे. असं मी त्या आज एका परमर्षी स्वस्ती मंगल पाठमध्ये वेगळ्याच टाईपचं होतं ते, त्यात वाचलं होतं असं की त्यांना त्याच्याबद्दल मान नाही आणि ज्ञान नाही. काय कळलं? म्हणजे मला वृद्धी प्रगट झाली तर त्या वृद्धीचं स्वतःला ज्ञान पण नसतं आणि मान पण नसतो. एखाद्याला ज्ञान झालं असेल तर त्याच्याविषयी त्याला अहंकार पण नसतो. फॉर एक्झाम्पल विष्णु कुमार मुनींना माहित कुठं पडली. वृद्धी मग इतकी सहज त्यांना विशेषता प्रगट होत जाते. मग आपण त्या विशेषतेसाठी झटतोय. काय, मला भरपूर ज्ञान पाहिजे, मला भरपूर धन पाहिजे, सगळीकडे इकडं झटत राहतोय आपण. म्हणून तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे ना, स्वभावामध्ये करा, बाहेर करायला जाऊ नका. सगळं बाहेरून मिळणार आहे, सहज मिळणार आहे. त्यांनी सांगितलं ना, तेवढे परपदार्थाकडूनचे विकल्प हटले तर सगळे समागम सहज येणार आहेत तुमच्याजवळ, जे आनंददायी असणार. म्हणजे सुखसामग्री सगळ्या प्राप्त सहज होत जाणार. जब आनंद सुधारस इसके भर नहीं सकता तो वह अमीर कैसे. ज्याला स्वतःचा आनंद रस मिळाला नाही तर त्याला अमीर कसं म्हणायचं. 3 लोक के जड़ पदार्थ भी समक्ष आ जाए तो भी वह गरीब है. सगळे 3 लोकातले पदार्थ कोणाला मिळतात? 3 लोकातले सगळे पदार्थ ज्याला मिळाले तो श्रीमंत का गरीब? ज्याचं ज्ञान धरतात ते सर्वज्ञ असे म्हणतात. म्हणजे जवळ तर एकाला पण मिळणार नाहीत का हो? कोणाच्या जवळ 3 लोकातले सगळे पदार्थ आहेत? नाही, एका लोकात असणार की कुठे पण, आणि ते पण सगळं सगळं आहे. म्हणजे नरकामध्ये तर काय पदार्थ नाही आहेत. मग देवलोकामध्ये आहेत, आणि ठीक आहे मनुष्य लोकामध्ये पण भोग सामग्रीच्या अपेक्षेने असे पदार्थ आहेत. मग देव लोकांना मिळू शकतात की हो वरचं आणि मधलं? नहीं ना, उनके पास इतनी क्वालिटी है, वो अपनी फड़फुसी से ये क्या करेंगे लो क्वालिटी की मध्य लोग की. उनका तो बहुत ज्यादा क्वालिटी और स्टैंडर्ड माल है ना जरा. हा ना, इसीलिए तो म्हणून तर सांगायचं की त्या जीवांना इथल्या वैभवाची काय व्हॅल्यू नाही आहे, आणि तसं वैभव त्यांच्याजवळ असलेलं महान आहे. आणि जे वरच्या स्वर्गातले जीव आहेत तर त्यांच्या ठिकाणी अधिक आहे ना. सगळं सांगितलं तुम्ही. काय गति नहीं, ऊपर के स्वर्गों में परिग्रह कम है और सुख ज्यादा है. बराबर है ना, ऐसा बताया सुबह वो सुंदर बताया. बराबर. तर मला म्हणायचं की ज्यांच्यामध्ये पात्रता आहे त्यांच्याजवळ हे धन आदी नाही आहे, किंवा
2 लोकातलं तरी असं ना का वैभव नाही आहे, आणि ज्यांच्याजवळ पात्रता नाही ते सगळं गोळा करण्याचा प्रयत्न करतायत. किती मिळणार हो? म्हणजे असं कुठूनही तुम्ही त्या वैभवाला वगैरे गोळा करू शकत नाही. इथंच आहे. और दीदी जी ये बात सही है ना कि वो स्वर्गों में ही जो छोटे देव होते हैं वो बड़े देवों का वैभव देख के उनको ईर्ष्या होती है, वो कुड़ते हैं कि भाई इसके पास क्यों इतना है, मेरे पास ये उधर होता है मिथ्या ना स्वर्गों में दृष्टीची. ऐसे? बरोबर आहे. हाँ. म्हणजे सांगायचं ह्या वाक लोग हैं. हम्म. और वहाँ पे और एक बात है कि यहाँ पे कैसे मनुष्य मतलब अगर पुरुषार्थ तो दैव साथ है तो थोड़ा करके उसके पास धन आ सकता है, लेकिन वहाँ पे तो जितना है वैसे हाँ, ही चांसेस बाहर होता ही रखा है. रहेगा जिंदगी में. नियोग असतो ना तो, तेवढाच त्यांना परिग्रह तेवढा असणारच हा नियोग असतो. दुसऱ्याचं मिळणार नाही आणि ह्यांचं जाणार नाही, पण तरी संतुष्टी नाही आहे जे मिळालं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं दुःख आहे. कोणाकडं वैभव कमी आहे असं नाही आहे, आहे जेवढं भोगण्यासारखी त्यांचं आहे ना तेवढं वैभव आहे, फक्त कोणाला वृद्धी ज्ञान याच्यामध्ये कमी अधिक दिसून येतं. पण वरच्या स्वर्गांमधल्या देवांकडं परिग्रह कमी होत गेला, ज्ञान सुख तेज हे सगळं वाढत गेलं, आयु वाढत गेली, आणि त्या जीवांमध्ये अशी योग्यता आहे, शक्ती आहे की ते सगळं काय म्हणायचं मध्य लोकामध्ये आणि इवन खाली पण तेवढ्याच अपेक्षेने खालीपर्यंत पण विहार करू शकतात, पण करण्याचे विकल्पच नसतात. त्यामुळं ते कुठल्या परिग्रहाला गोळा करणार आहेत का जवळ ठेवणार आहेत, वाढवणार आहेत. आणि माझ्यामध्ये आपल्या मनुष्यांमध्ये जर पात्रता नाही आहे, काही तशी शक्ती नाही आहे, तरी सुद्धा त्या देवांचं पण वैभव भोगण्याचे भाव आहे. हो म्हणा. कोण दिलं तर आम्ही लगेच तयार, आम्हाला पाहिजेच. समोर येऊन देव उभारला आणि म्हणला बोल बच्चे क्या चाहिए. ते बिचारा म्हणणार तुझ्याजवळ काय काय आहे ना सगळं दे. इतका लोभी मनुष्य आहे. चला तर सांगायचं आहे 3 लोकातले सगळे जड पदार्थ सुद्धा समोर आले, त्याला मिळाले, तरी सुद्धा तो जीव श्रीमंत बनू शकत नाही. वह गरीब है. क्यों गरीब है कि आत्मा का शुद्ध आनंद रस पान यह नहीं कर सका है. संसार की विधि संसार की तरह है, मोक्ष की विधि मोक्ष की तरह है. यह श्रद्धा 9 पदार्थों का यथार्थ ज्ञान ही शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मतत्व के परिचय का बीजभूत है. म्हणजे सम्यक दर्शन हेच सम्यक ज्ञानाचं बीज आहे. अर्थात व्यवहार सम्यक दर्शन निश्चय सम्यक दर्शन का कारण है. काय कळलं का? स्थूल कथन केले हे, कारण शुभ भावात गेला तरच तो जीव शुद्धापर्यंत पोहोचू शकतो. अशुभ भावातून शुद्ध भावामध्ये जाण्याचा मार्ग नाही. 9 पदार्थ पण ह्याच्याने खूप मिसअंडरस्टँडिंग होतं. कारण सगळेजण व्यवहार सम्यक दर्शन मानतात आणि मग आहे हे आम्हाला व्यवहार सम्यक दर्शन निश्चय नाही असं काहीतरी होतं. म्हणूनच मग समयसारमध्ये खुलासा केला ना त्यांनी, निश्चय सम्यक दृष्टी किंवा परमार्थाचं ज्याला ज्ञान आहे ना त्याच्याच ठिकाणी असणारा व्यवहार म्हणला जातो. त्याचेच भाव शुभ भाव म्हणले जातात. कालच मी शुद्धोम डायरीमध्ये वाचलं महाराजींचं वाक्य. महाराजजी म्हणाले शुभ भाव सुद्धा प्रथम गुणस्थानवरतीला म्हणताच येणार नाही. जो सम्यक दृष्टी जीव आहे ना त्याचेच विकल्पाच्या भूमिकेतले परिणाम शुभ भाव म्हणता येतील. कारण इकडं परिग्रहातून आनंद मानतोय आणि तिथं जाऊन भगवंतांच्या समोर बसलाय, तरी सुद्धा त्याला शुभ भाव कसं म्हणायचं, कारण ते भाव त्याला शुद्धापर्यंत नेणारे नसतात. म्हणून सांगतायत की सूक्ष्मता वाढत जाते जेव्हा आपल्याला जरासं दृष्टिकोन वाढला आपला की. पहिल्यांदा ऐकलं होतं की हा म्हणजे कन्सेप्ट नाही. माताजी पण सांगतात नेहमी शुभ अशुभ हे भेद स्थूल आहे, स्थूल कथन केलं हे. पहिल्या गुणस्थानामध्ये 2 भाव असतात शुभ अशुभ वगैरे, पण वास्तविक तेच शुभ भाव योग्य आहेत की जे तुम्हाला स्वभावापर्यंत नेणारे आहेत. नाहीतर त्या धनाचा काय उपयोग जे धन तुम्हाला तुमचे रोजच्या नीड्स सुद्धा फुलफिल करू शकत नाही. मग त्यासाठी एक मी आता बोला. हाँ प्रतिभा जी बोलिए. दीदी मुझे बोलना था कि जैसे सामान्य से बोलते हैं कि जैसे गृहित देवी देवताओं को नहीं मानता, कुदेव कुशास्त्र कुधर्म को नहीं मानता, तो उसके अपेक्षा उसको व्यवहार सम्यक दर्शन है यानी व्यवहार मुख्य मार्ग उसको है ऐसा बोलते हैं ना.
संग्रह नाही त्यापेक्षा. म्हणजेच तेच की म्हणलं की म्हणून की खूप स्थूल कथन केलं जाईल की तुम्हाला जेव्हा तो मोक्ष मार्गाला नेणारा व्यवहार असेल तरच तो कारण म्हणला जाईल, नाहीतर त्याला कारण पण म्हटलं नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणताय, अजून मला शुद्ध भावाची प्राप्ती झाली नाही आहे, पण मी भरपूर व्रत उपवास संयम नियम केले करतोय, खऱ्या देवशास्त्र गुरूंनाच बसतोय, पण अजून स्वभावापर्यंत गेलो नाही किंवा तसा पुरुषार्थ पण करत नाही आहे, मला होत नसतं किंवा मला होणार नाही, पण मी भगवंतांचे पाय सोडणार नाही, असं जो धरून बसतोय त्याला काय म्हणणार हो तुम्ही? म्हणजे त्याला व्यवहार सुद्धा म्हणलं जाणार नाही. म्हणजे व्यवहारात जसं आपण व्यवहार व्यवस्थित करतोय तसंच इथं सुद्धा सांगितलं, जो निश्चयाला देणार आहे तोच व्यवहार म्हणला जातो, अन्यथा त्याला ती संज्ञा सुद्धा देणं चुकीचं आहे. मतलब मिथ्या दृष्टि के व्यवहार होता ही नहीं, ये बात हमने भी पढ़ी और एकदम बहुत इम्पोर्टेंट है समझने के लिए. व्यवहार भी सम्यक दर्शन होने के बाद ही शुरू होता है, मिथ्या दृष्टि के व्यवहार नहीं होता है. जसं म्हणलं की साखर आहे, ती साखर दुधाला गोड करती का नाही करत? नाही का करती हो, आमच्याकडे तर अकलूजमध्ये साखरच दुधाला गोड करती. नहीं दूध का स्वयं का उपादान है ना, वो मीठा हो रहा है. नाही थांबा की जरासं, तुम्ही डायरेक्ट निषेधात तोडून द्यायला लागलाय. मला व्यवहार समजवायचे तुम्हाला. समजा ती साखर प्लॅस्टिकची आहे, नकली आहे, तर ती साखर कधीच गोडी देणार नाही. मग त्याला तुम्ही साखर म्हणताय ना, क्यूब्स आहेत तसे समजा, पण नकली आहेत ते. हां, जसं ते काय केलेले असतात खेळण्यातले वगैरे असं टाईपमध्ये, तर तसली शुगर असेल तर ती तुम्हाला नियमाने गोडी देणार नाही, पण तरी पण त्याला तुम्ही शुगर म्हणताय. मग तसं म्हणलं इथं व्यवहार करतोय आपण, तो व्यवहार जर तुम्हाला निश्चयाची गोडी देणार नसेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? म्हणजे त्याचा काही यूज नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही करताय पण फक्त भार ओढतोय हे एवढंच चालू आहे. म्हणजे किती त्यातून निर्जरा झाली आहे, किती तुम्हाला आनंद मिळाला आहे, किती तुम्ही मोक्ष मार्गस्थ झाला आहे, किती तुम्हाला आत्मा जवळ आला, परीक्षण करायला पाहिजे, त्यातून समजेल. द्रव्य संग्रह में उसका परंपरा मोक्ष का कारण ही तो कहा है ना. कैसे बोलेंगे? प्रवचन सार में बताया है, परंपरा से भी अभाव रूप कारण है, सद्भाव रूप नहीं है. शुभ भाव को पकड़ के रखेंगे और मोक्ष में जाएंगे, ऐसा हो सकता है? लेकिन जो शुभ भाव कर रहा है और उसमें उपादेय बुद्धि है तो वो कभी मोक्ष में नहीं जा सकता. म्हणून सांगायचे की तुम्ही शुभ करणार की नाही असं नाही, शुभाचा निषेध नाही आहे आम्हाला, पण शुभ सोडण्यासाठी करतोय ही किती भावना आहे अंतरंगामध्ये. मी पूजा करतोय, मला कधीही पूजा करावी लागू नये म्हणून करतोय. मी स्वाध्याय करतोय, मला कधीही स्वाध्याय करायला लागू नये म्हणून मी करतोय, अशी किती भावना आहे हो. आपण मानतोय मी स्वाध्याय करतोय, मी किती ग्रेट, माझं हे अध्ययन झालं, ते झालं, एवढं पाठांतर झालं, इतकं मी शिकलो, इतके शिबिर केलेत, काय उपयोग त्याचा? म्हणजे हे सगळं कशासाठी आहे ते प्रयोजन, ते ध्येयच नाही आहे ना आपल्या समोर. काय ध्येय आहे सोनल? शिबिर का करायचे, किती शिबिर करायचे ते सांग, जाऊ देत. हां, कुठं असेल तिथं पळत पळत जाऊन शिबिर सगळे करायचे. सोनल दो भाडा. आणि मग त्याच्यातून किती, हां बोल बोल. त्यातून घ्यायचं पण जायचं, घ्यायचं असतं ना. घ्यायला कुठं जायचं ते सांग परत, दुसऱ्या शिबिरात ना. इकडनं तिकडनं शिकायचं आणि परत जाऊन ध्यान शिबिरामध्ये बसायचं ध्यान करायसाठी ना. म्हणून परवा जितूबाईंनी सांगितलंय सगळ्यांना, एक क्लास झालं की दुसरं करताय, दुसरं झालं की तिसरं करताय. अरे थोडी विश्रांती घ्या, थोडं जे शिकलो त्याचं परीक्षण करा, थोडा अनुभव करा, थोडा वेळ द्या ना स्वतःला. आपण ते सगळीकडनं गोळा करायचं कार्य करतोय. श्रीमंत बनायचं, किती श्रीमंत बनणार आहे हो. म्हणून निर्णय करा, शुभ भावानी कोणीही मोक्षाला जाऊ शकत नाही, आणि तेच शुभ भाव योग्य आहे जे तुम्हाला शुद्धापर्यंत नेणार आहेत. म्हणून तुम्ही स्वाध्याय केल्यावर ध्यान का करताय? स्वाध्यायाचं फळ सांगितलं ना, निर्विकल्पता. मला सगळ्या शब्दातून, सगळ्या गाथांमधून, सगळ्या या विश्लेषणामधून आत्मा दाखवायचा आहे जर भगवंतांना, तर मी त्या आत्म्याला किती धरतोय हो. म्हणजे तेच करत नाही आहे, बाकी सगळं करतोय, आणि मग काय उपयोग तुम्हाला?
जसं जाऊन तुम्ही होम सायन्सच्या क्लासमध्ये गेून जाऊन बसलाय आणि सगळं शिकलाय. आम्हाला सगळं येतं बरं का करा म्हणल्यावर. तिथं थेअरी सगळी शिकली आहे तुम्ही, पण प्रॅक्टिकल जोपर्यंत बनवणार नाही ना तोपर्यंत ती कला तुमच्यात येणार नाही आहे. मग असंच इथं पण सगळं थेरॉटिकल चालू आहे. मग त्यातून त्यांना सांगायचं आहे, दाखवायचं आहे, जो अनुभव तो मी जर फील नाही केला, त्यातून मला तो अनुभूतीत नाही आला तो विषय, तर सगळं हे ज्ञानसुद्धा बहार आहे असं सांगितलं गेलं. म्हणून व्यवहार सम्यक दर्शनाला कारण म्हणलं हे स्थूल कथन आहे, निश्चय सम्यक दर्शन हे कार्य आहे. 9 पदार्थों की यथार्थ श्रद्धा निज शुद्ध चैतन्य स्वभाव के यथार्थ अनुभव का कारण बन सकती है. मिथ्या दर्शन के उदय से इसका ऐसा संस्कार बना है कि जिससे यह अपने बारे में उल्टा ही समझता है. म्हणजे मलाच स्वतःबद्दल विरुद्ध कोण बनवले, विरोधी कोण बनवले, मला माझ्या विरोधी कोण बनवले. शत्रू नाही आहे कोण बाहेरचा, माझेच परिणाम आहेत आणि ते झाले. मिथ्यात्व कर्माच्या उदयाचं निमित्त असताना हे सांगायचं उत्तर. म्हणजे मिथ्यात्व कर्मानी पण मला माझ्या विरोधी बनवलं नाही, मीच स्वतः माझा विरोध करतोय का त्या कर्मांच्या उदयाच्या आहारी जातोय. जैसे नाव में बैठा हुआ पुरुष अपना चलना नहीं देख पाता, अन्य स्थिर जो तट के निकट पेड़ खड़े हैं उनका चलना निरखता है. सीमाबेन काय कळलं? जो चाललाय ना नावेतून असं त्यांनी गाथेचं उदाहरण दिलं टीकेमध्ये. मग तसं आपण परिचित आहे, तर वाहनातून चाललोय तर मी चाललोय हे कोण बघतंय, ते न बघता बाहेरचे जे स्थिर पदार्थ आहेत ते चालतायत हे दिसतंय तुम्हाला तुमच्या बरोबर. नाव में बैठा हुआ पुरुष अपना चलना नहीं देख पाता, अन्य स्थिर जो पेड़ आदि है उनका चलना निरखता है. अथवा कभी कभी रेलगाड़ी में बैठा हुआ मुसाफिर यो निरखता है कि ये पेड़ जल्दी जल्दी चले जा रहे हैं. कुठं चाललेले असे सांगा. म्हणजे तुम्ही कुठल्या दिशेला आणि ते पेड़ कुठल्या दिशेला चालले, तो शास्त्रातला प्रश्न विचारले नाही आहे. आपल्या विरुद्ध होय ना. दिसले होते तुम्हाला पण. म्हणजे आपण चाललो इकडं आणि ते पेड़ चाललेत मागं असं दिसतंय, पण एकदा स्थिर राहून विचार करायचं की मी स्थिर आहे का ते स्थिर आहेत, मी चाललोय का ते चाललेत. म्हणजे आपल्या ज्ञानानेच आपण कसं विरुद्ध ग्रहण करतो. असं मी लहान असताना काय करायची, ते ढगाकडे बघत बसायची. ते ढग असे पळतात ना, तर शाळेत शिकवलं होतं काय, पृथ्वी स्थिर आहे आणि ते पृथ्वी फिरते त्या ह्याच्या बाजूला, सूर्याच्या बाजूला. मग असं ते त्यावेळी सगळं ते भरलेलं होतं डोक्यामध्ये. त्यामुळं असं मी बघणार की मला कळायला लागले बरं का माझी पृथ्वी फिरायला लागली. असं ते ढग फिरत होते आणि मी बघत असणार की मी फिरते. असं त्यांना स्थिर डोळ्यात ठेवणार आणि म्हणणार की आपण पळायला लागलोय, पुढं पुढं चाललोय, ते ढग एके ठिकाणी आहेत. असं दृष्टी. म्हणजे शेवटी आपल्या दृष्टीमध्ये फरक करावा लागणार आहे, अन्यथा ते काय कोण चालत असू देत नाही तर स्थिर असू देत, आपण मिथ्याच ग्रहण करणार. मुसाफिर अपने आप की कुछ परिणति नहीं निरख पाता है, किंतु बाहरी ही परिणमनों को सारभूत निरखता जाता है. म्हणून बाह्य पदार्थांना यथार्थ पाहतोय पण स्वतःचं परिणमन पाहत नाही, म्हणून त्याला त्या मिथ्यात्व कर्माच्या निमित्तात अश्रद्धान राहतं, विपरीत श्रद्धान राहतं. इस मिथ्या दृष्टि जीव को संशय, विपर्य और अनध्यवसाय तीनों ज्ञानाभास बने हुए है. कशाला म्हणायचं संशय? संशय कशाला म्हणायचं शिकलो की आता आपण. बोला. संशय अनेक कोटी. अनेक कोटी संशय घेतो. अनेक कोटी का स्पर्श करने वाले ज्ञान. अनेक कोटी स्पर्शी ज्ञानम संशय. विपर्य ज्ञान कशाला म्हणायचं? विरुद्ध म्हणायचं पहिला. विरुद्ध एक कोटी स्पर्शी ज्ञानम विपर्यय. आणि अनध्यवसाय कशाला म्हणायचं?
कुछ किम निर्णय नहीं हो पाना वहाँ पे किम क्या है? किम इति आलोचन मात्रम अनद्यवसाय असं न्यायदीपिकेमध्ये व्याख्या दिली आहे त्यांनी सगळीकडं. मग मला म्हणायचं इथं संशय कसा आहे हो मिथ्यादृष्टीला? संशयाची व्याख्या काय सांगितली? अनेक कोटीला स्पर्श करणारं ज्ञान ते संशय आहे. मिथ्यादृष्टीला संशय कसा आहे स्वभावाविषयी? हाँ कि मैं सुखी दुखी मैं रंग राव मेरे धन दुह गोधन प्रभाव. थांबा आपल्या ज्ञानातनं काढू आपण. ते झाले अच्छा. दौलतरामजींचे कथन. म्हणजे मला म्हणायचे की आपण टॅली करा ना की मी काय करतोय, अनेक कोटीला स्पर्श करणारं ज्ञान किंवा 2 कोटीला म्हणा स्पर्श करणारं ज्ञान ते संशय आहे. जसं की हे शरीर म्हणजे मी आहे का मी स्वतंत्र आहे, किंवा मला आता ध्यानामध्ये अनुभव झाला तो जीवच आहे का अन्य काय आहे म्हणजे शरीर आहे, असं 2 ठिकाणी स्पर्श करणारं ज्ञान त्याला म्हणलं, किंवा अनेक ठिकाणी स्पर्श करणारं ज्ञान. माझं सुख मला ह्याच्यात मिळणार का त्याच्यात मिळणार, कशात मिळणार हो? स्वाध्याय केल्यात सुख मिळणार का पूजा केल्यावर सुख मिळणार? दोन्ही संशयातच राहणार आहे बघ, कधी बाहेर पडणार नाही त्या संशयातून. असं अनेक मंद कशाय होईल बस म्हणलं तुझ्याने. हां, म्हणजे सुखाची प्राप्ती कुठेही अन्यथा कथन घेऊ नका बरं का. मला निषेध करायचा नाही पूजा स्वाध्याय ध्यान आदीचा, पण ज्याला मोक्ष मार्गस्थ व्हायचंय, आता पुढची स्टेप चढायची आहे, त्याला ह्या सगळ्या मागच्या स्टेपला सोडावं लागणार आहे. म्हणून उपदेश दिला गेला की शुभभाव सुद्धा हे आहेत, हे षटक्रिया सुद्धा हे आहेत, त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला शुद्धोपयोगाला प्राप्त व्हावं लागणार. हां, तर संशय म्हणायचं होतं मिथ्यादृष्टी जीवाला असा संशय असतो की मी जे जाणलं ते सत्य आहे का असत्य आहे. विपर्यय कसा असतं ज्ञानात? त्याच्या विपरीत बाजूचाच निर्णय करतो आणि म्हणतो हेच सत्य आहे. जसं जाणतोय काय, ध्यानाला बसला आणि विचार करतोय की काहीतरी प्रकाश पडला असा तर मला आत्मा दिसला, हाच आत्मा आहे. कुठलं ज्ञान झालं? विपर्यय. कारण प्रकाश हे पुद्गलाचं परिणमन आहे, जीवाचं नाही. मग पुद्गलालाच जीव मानलं, हे विपर्यय ज्ञान. आणि अनद्यवसाय कशाला म्हणलं? काहीतरी आहे, ध्यानाला बसलोय आणि विचार करतोय, दिसला आत्मा, पण काहीतरी होतं, ते काय होतं मला माहित नाही, पण लय भारी अनुभव आला. झाला का नाही अनुभव? म्हणजे किती बाहेरच्या कोणाची गोष्ट नाही, आपली आहे असं विचार करून बघा तर आपल्याच ज्ञानामध्ये हे सगळे संशय आहेत, विपर्यय आहेत, अनद्यवसाय आहेत, आणि आपण मानतोय स्वतःला आपण भेदज्ञानी आहे, सम्यक दृष्टी आहे. तर व्यवहार सम्यक दर्शनात असणाऱ्या जीवाला असं निर्विकल्प स्वभावाची प्राप्ती होऊ शकत नाही. ज्यांनी त्या अतिंद्रिय ज्ञानाचा वापर स्वतःसाठी केला आणि स्वतःला लक्ष करून जाणलं, तर त्यालाच त्याचा निर्णय होणार आणि आनंदाची प्राप्ती होणार. म्हणून असा आनंद भोगा. जरी मायासमोर नाही बसला तरी 2 मिनिटासाठी ध्यान करा आणि मग तुमचं दुसरं कार्य करा, कारण स्वाध्यायातून आपल्याला ध्यानाचीच प्रेरणा मिळते. ओम. जाणा स्वतःचा शुद्ध सिद्ध आत्मा जाणा. पहा या आत्म्याला कोणाचीही बाधा नाहीच. मिथ्यात्व कर्माचा अडथळा नाहीच. प्रत्यक्ष प्रामाण्यसहित निर्णय करा. या स्वभावामध्ये संशय नाही, विपर्यय नाही, अनद्यवसाय नाहीच. या आत्म्याला बाह्य परिग्रहाची आवश्यकता, धनाची आवश्यकता नाहीच. मी तर स्वयं स्वभावानेच समृद्ध आहे, श्रीमंत आहे. अनुभवा मी आहेच. ओम. विसर्जन. नमो रिहंताणं.